नमस्कार. विश्वनाथ थिंक सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. स्पर्धा परीक्षेसाठी सामान्य विज्ञान आज आपण बघणार आहोत. सामान्य विज्ञान बघताना आपल्याला पूर्व अभ्यास असणं महत्त्वाचं आहे. यामध्ये काही शाखांचा आपला अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यामध्ये वनस्पती आणि प्राणीशास्त्र, आरोग्य आणि निवारण पोषणशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रच्या सगळ्या चालू घडामोडी आणि विज्ञान क्षेत्रातील नवे शोध व चर्चेतील संशोधनं या सगळ्या भूमिकेची आपल्याला सैद्धांतिक माहिती असणं महत्त्वाचं आहे. चला तर आपण बघूयात वनस्पती व प्राणीशास्त्र. वर्गीकरणाच्या पद्धती आणि संबंधित शास्त्रज्ञ यांचा विभागवार आपण टेबल तयार करून विविध संच आणि विभाग त्यातील प्राणी आणि वनस्पती यांची वैशिष्ट्ये आपण या टेबलामध्ये लिहून त्याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. अवयव, ऊतीसंस्था, प्राणी आणि प्राणीपेशी संस्था यांच्यामधील परस्पर संबंध, विरोध आणि यामध्ये असणाऱ्या वर्गीकरणाची महत्त्वाची वैशिष्ट्ये, त्यांच्यापासून होणारे फायदे तोटे यांचा एक टेबल करावा, जेणेकरून यावर आपल्याला साधारणतः वस्तुनिष्ठ प्रश्न आणि संस्थांमधील संबंधित विषय आपल्याला लक्षात येतील. दुसरं म्हणजे आरोग्य, रोग निवारण व पोषण. यामध्ये आपण तक्ता बनवायला पाहिजेत, ज्यामध्ये ज्या गोष्टी तक्त्यामध्ये ठेवल्यात त्या गोष्टी समजण्यास आणि सोयीच्या होतात, सोप्यात. रोग जसे की रोग आहेत, जीवाणूजन्य रोग आहेत, विषाणूजन्य रोग आहेत, कवकजन्य रोग आहेत, आदिजीवजन्य रोग आहेत, संसर्गजन्य आहेत, असंसर्गजन्य आहेत, लैंगिकदृष्ट्या परिपोषित होणारे अनुवांशिक आजार आहेत. अशा प्रकारचे सर्व रोग आणि त्याची लक्षणं, त्याचे कारणीभूत घटक कोणते आहेत, त्याचे स्रोत कोणते आहेत, प्रसार माध्यमे कोणते आहेत, त्याचे बाधित होणारे अवयव कोणते आहेत, उपचार पद्धती कशी आहे, या सगळ्या आपण व्यवस्थित सविस्तर टेबल तयार केला की मग टेबलमुळे आपल्याला लक्षात राहतं. स्थूल पोषण द्रव्ये. आरोग्य शाखेमध्ये हा एक महत्त्वाचा घटक आहे स्थूल पोषण द्रव्यांचा, ज्यामध्ये कार्बोदके, प्रथिने, मेद या तिन्ही मूल पोषण द्रव्यापासून मिळणारी ऊर्जा आणि त्याचे महत्त्वाचे घटक, कमतरता व अधिक्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या या सगळ्याचा अभ्यास आपल्याला करणं महत्त्वाचं आहे. आता सूक्ष्म पोषण द्रव्ये कोणते आहेत? जीवनसत्वे, खनिज व क्षार या पोषण द्रव्यांचा स्रोत, शरीरावरील त्यांचे परिणाम, कमतरता व अधिक्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, ठराविक त्यांचे इंग्रजी नावं आणि जीवनसत्वाचा महत्त्वाचा घटक या सगळ्यांची माहिती आपल्याला असणं महत्त्वाचं आहे. एक महत्त्वाची शाखा म्हणजे रसायनशास्त्र. द्रव्य आणि त्याचं स्वरूप, त्यांच्या अवस्था, मूलद्रव्ये आणि त्यांची वैशिष्ट्य अशा सगळ्यांचा अभ्याससुद्धा आपल्याला असणं महत्त्वाचं आहे. अणूंची संरचना कशी असते, त्याविषयी विविध शास्त्रज्ञांनी मांडलेले सिद्धांत कोणते आहेत, अणूंची मांडणी करताना बनवलेली आवर्त सारणी आणि तिच्यामध्ये होत गेलेले बदल, आधुनिक आवर्त सारणी व तिची ठळक वैशिष्ट्ये, काही महत्त्वाच्या मूलद्रव्याच्या संज्ञा, धातू कोणत्या आहेत, अधातू कोणत्या आहेत, धातू सदृश्य धातुके कोणते आहेत, संयुगे व त्याची निर्मिती कशी होते, कार्बनी व अकार्बनी संयुगे कोणते आहेत, आम्ल, आम्लारी आणि क्षार यांच्या सगळ्या प्रक्रिया कशा आहेत, त्यांची नावं काय आहेत, त्यांचे अभिक्रिया आणि मिश्रण यांचे समीकरणं कशा आहेत, त्यांच्या छोटे छोटे नावं कशी आहेत, जसे की H2O, SU2HO, H2O, कार्बन, अशा प्रकारचे जे काही संयुग आहेत त्यांची नावंसुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यांची निर्मिती कशी होते हे पण आपल्याला माहिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे. या सगळ्या मुद्द्याचा अभ्यास आपण केला की तर आपल्याला सोपं होतं, समजण्यास सोपं होतं. त्यासाठी आपल्याला काही जुनी पुस्तक पण पाहावी लागतील आणि नवीन बदललेला अभ्यासक्रम पण पाहावा लागणार आहे. प्राथमिक स्वरूपाच्या अभिक्रिया विचारल्यावर आपल्याला साधारणतः त्या अभिक्रिया कशा होतात, का होतात आणि त्यामागची कारणं काय याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रसायनशास्त्रातलं प्रकाश, ध्वनी, भिंग, धारा, विद्युत, बल, दाब, कार्य, ऊर्जा, शक्ती या सगळ्या घटकांवर आपल्याला अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. की प्रकाशाचा वेग, त्याचा अंतर, प्रकाशाची आवर्तनं, त्याच्या मित्या या सगळ्या गोष्टीचं आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे. मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजल्या की गणित आपल्याला काही वेळा सोडवता येतं. सरावासाठी काही गणित पुरेसं ठरतील, त्याचा अभ्यास आपण करणं गरजेचं. म्हणजेच संज्ञेला जोडून येणारा गणितातला जो काही हे आहे वैज्ञानिक भाग आहे तो महत्त्वाचा आहे. जसं की प्रकाश पडल्यावर अंधार नाहीसा होतो, ही जशी सामाजिक आणि भौतिक गोष्ट आहे
वस्तुस्थितीदर्शक गोष्ट आहे, तशीच ती ज्ञानार्जन आणि तात्विकसुद्धा गोष्ट आहे, की जसं की अंधारामध्ये आपल्याला काही दिसत नाही, परंतु प्रकाश पडल्यावर सगळं दिसतं. म्हणजे अज्ञानामध्ये आपल्याला काही दिसत नाही, परंतु ज्ञान आपण घेतलं म्हणजे शिकलं. जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की शिका संघटित वा संघर्ष करा. जर आपण शिकलं तर आपलं संघटित होता येईल आणि संघर्ष करता येईल. अशा प्रकारच्या ज्ञानाचा सुद्धा इथे आपण रसायनशास्त्रात अभ्यास करू शकतो वेगळ्या पद्धतीने. तसेच भौतिकशास्त्र, आता हे भौतिकशास्त्रामध्ये आपल्याला खूप अवघड वाटतं, परंतु तसं काही नाही आहे. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्या गोष्टीच्या परिचयाच्या वस्तूच्या संदर्भात आपण ज्यावेळेस अभ्यास करतो ते भौतिकशास्त्राच्या संदर्भात आपण अभ्यास करत असतो. त्यामध्ये वैज्ञानिक स्थिती काय आहे की भौतिकशास्त्राच्या संकल्पनार्जनावर आणि उपाययोजनावर आधारित असेच प्रश्न विचारणं प्रमाण जास्त आहे. गणितेसुद्धा विचारले जातात. त्यामुळे या घटकाची शाखाची उमेदवार थोडा आपल्याला भीती वाटते की बाबा कसं आपण अभ्यास करायचा. गणित आहेत, भौतिकशास्त्राचे नियम आहेत, उपयोजना आहे आणि यावर आधारित प्रश्न आहेत. पण नीट अभ्यासाची विभागणी केली का की मग आपल्याला ते करता येईल. जसं की बल आहे, बलाचे प्रकार, बलाचे कार्य, बलाचे स्रोत कोणते आहेत, बलाचे परिणाम कोणते आहेत, बलाच्या प्रक्रिया आणि अभिक्रिया कशा आहेत, दाब आहे, दाबाचे प्रकार आहेत, दाबाची स्थितीजन्य भौगोलिकजन्य स्थिती काय आहे हे पण आपण आपल्याला अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. कार्य, ऊर्जा, शक्ती, उष्णता, तापमान, पदार्थाची अवस्थांतर, स्थायू द्रव्य वायूमध्ये पदार्थाचे अवस्थांतर ह्या कशा पद्धतीने होत असतं याचा आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून भौतिकशास्त्राचा सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीने अभ्यास करू शकतो. मापन पद्धती, राशी आणि एकके हे एक लहान वस्तूंचे घटक सोपे ठरतात, परंतु या घटकांच्या नोट्स आपण काढून ठेवल्या की त्या नोट्स आपण व्यवस्थित सुव्यवस्थित करून बघितल्या तर आपण ते करू शकतो. यासोबत या सगळ्या गोष्टी आपल्याला छोट्या छोट्या पद्धतीने समजायच्या असेल तर आपण वैज्ञानिक प्रदर्शनं बघणं गरजेचं आहे. त्या वैज्ञानिक प्रदर्शनात जाऊन त्या स्पर्धकांना आपण माहिती विचारणं, बलाचे प्रकार, कार्य, उष्णता, तापमान, पदार्थाचे अवस्थांतर, मापन पद्धती या सगळ्या आपण बालवैज्ञानिक जत्रेमध्ये किंवा संशोधनामध्ये आपण पाहू शकतो. आधी आपण लहान लहान घटकाच्या वस्तुनिष्ठ बाबी आणि संकल्पना व्यवस्थित पाठ करून ठेवायच्या आणि मग त्याचा मोठ्या घटकाचा अभ्यास करणं त्या आपल्याला लक्षात येईल. तसेच यासोबत चालू घडामोडी हा एक घटक महत्त्वाचा आहे विज्ञानामध्ये, की ज्या घटकामध्ये चालू काय आहे की जसं की आरोग्य आहे, पोषण आहे, पर्यावरणाशी संबंधित शाश्वत विकास उद्दिष्ट आहेत, त्याबाबत भारतातील उपक्रम कोणते आहेत, भारताच्या तिन्ही बाजूने जे समुद्रकिनारे या बाबतीत काही उपक्रम सुरू आहेत का पर्यावरणाच्या आणि विज्ञानाच्या संदर्भात ते पण आपण बघणं महत्त्वाचं आहे. या बाबतीत WHO संघटनेचे निर्देशन काय आहेत नाही का. तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय काही रोग पसरलेले आहेत त्या किंवा असतात, त्याचे उगमस्थान कोणते, प्रसार कोणते, त्याचे माध्यमं कोणते, त्याचा सगळ्या डिटेल्समध्ये आपण संपूर्णपणे माहिती घेणं महत्त्वाचं आहे. आरोग्य आणि पोषणाच्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना कोणत्या आहेत, आदिवासी विकास प्रकल्पाच्या संदर्भात योजना कोणत्या आहेत, विज्ञान आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर या योजनेच्या संदर्भात काय काय तरतुदी केल्या गेलेल्या आहेत याची पण माहिती आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रामध्ये असलेले पुरस्कार आपल्याला पाहणं गरजेचं आहे. जसं की नोबेल पुरस्कार आहे, विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये साहित्याचा नोबेल असतो, नोबेल प्रयोगाचा नोबेल असतो. या नोबेलचा आपण अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. एक महत्त्वाची गोष्ट आहे की सर्वात विज्ञान क्षेत्रातील नवे शोध आणि संशोधनं काय आहेत. विज्ञान घटक हा एक विश्लेषण करून पद्धती तयार केल्या गेणारा कोणत्याही शाखेचा उमेदवार हमखास आपल्याला समजणारा विषय आहे. जर आपल्याला हा विषय समजला तर आपल्याला त्याची विचारण्याची पद्धती, प्रश्नाचा दर्जा आणि एक प्रकारचे सातत्य आपल्याला समजते. कारण की विज्ञानात नवे नवे शोध लागतात, नवीन नवीन संशोधन असतात. याची आपण थोडक्यात माहिती घेऊन आपण हमखास स्पर्धा परीक्षेमध्ये सविस्तर आपण मार्क मिळवू शकतो. जर आपण विज्ञानाचा अभ्यास नीट केला तर तो आपल्या सामाजिक शास्त्राच्या, तत्त्वज्ञानशास्त्राच्या, कलाशास्त्राच्या सांस्कृतिक शास्त्राच्या संदर्भात आपल्याला तो महत्त्वाचा असतो. म्हणून विज्ञानाच्या अभ्यासाबरोबरच आपल्याला सामाजिक अभ्यासाच्या बरोबरच आपल्याला संरक्षणशास्त्राचा अभ्यास, इथल्या समस्यांचा अभ्यास आणि विज्ञान किती महत्त्वाचे आहे आपल्या आयुष्यामध्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन का महत्त्वाचा आहे, भारतामध्ये अंधश्रद्धाच्या संदर्भात ज्या भूमिका विज्ञानाच्या भूभागाने, विज्ञानाच्या माहितीने आणि विज्ञानाच्या ज्ञानाने मांडल्या जातात त्या केवळ आणि केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित असतात.
भारतातील अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी सामान्य विज्ञान किती महत्त्वाचं आहे हे आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला केवळ अभ्यास, स्पर्धा परीक्षा आणि आयुष्यामध्ये सुकर होण्यासाठी गोष्टी विज्ञान वापरायचं नाही आहे, तर विज्ञान हे संपूर्णपणे आपल्या इथल्या जाती, धर्म, आपले सगळ्या अंधश्रद्धा, या सगळ्या ज्या काही समाजाला विघातक गोष्टी आहेत, या गोष्टींचा आपल्याला याचा निचरा करण्यासाठी, चाळून घेण्यासाठी विज्ञानाची आवश्यकता खूप महत्त्वाची आहे. म्हणून अभ्यास करणं गरजेचं आहे. धन्यवाद. विश्वनाथ.